म्हणून एक विनंती करतो की या सप्त्यामधून, या ज्ञान यज्ञामधून जे आपल्या आयुष्यासाठी चांगलं आहे ते जर प्रत्येकाने घेतलं तर 26 वर्षापासून आणि हे 27वे वर्ष साजरं केल्याचं आपल्या जुन्या जाणत्या बुजुर्ग मंडळींचं, नव्याने हातामध्ये घेतलेल्या सगळ्या तरुण वर्गांचं नक्की या ठिकाणी सार्थक होईल. आणि मग जर विष्णुमय जग असेल तर त्या विष्णुमय जगतामध्ये भेद अमंगळ, भेद आणि अभेद हे दोन शब्द पुन्हा आलेले आहे. शब्दांच्या खेळात मला अडकायचं नाही, पण भेद शब्द कशासाठी आहे की आपण जर बघितलं ना समोर तर हे जगत आहे आणि हे जगत आपल्याला आपल्यापेक्षा वेगळं दिसतंय असं वाटतं का? मला सांगा, एखाद्याच्या घरामध्ये एखादी दुःखद घटना घडली, ती घटना घडल्यानंतर त्या घटनेचं झालेलं दुःख जेवढं त्या कुटुंबाला झालेलं असतं तेवढं शेजारच्या कुटुंबाला होतं का? का होत नाही? आपण ते जग भेदात्मक मानलेलं आहे, त्याच्याशी आपला काही संबंध नाही बाबा असं आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, भेद मानलेला आहे. आणि मग हा जो भेद असेल तो भेद आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामधून काढून टाकता आला पाहिजे. आणि मग अभेदात्मक वृत्ती म्हणजे काय तर हे संपूर्ण जगत काय आहे, विष्णुमय आहे, ही अभेदात्मक वृत्ती आहे. आणि मग जर भेद हे जर संपूर्ण हे जग असेल तर अभेद ही विष्णुमय वृत्ती आहे. आणि मग अशा पद्धतीनं या भेदाभेदाच्या गोंधळात पडत बसण्यापेक्षा संपूर्ण जग हे विष्णुमय आहे आणि आपण कोणाचाच भेदभाव करायचा नाही, हे जे संतांचं वाक्य आहे या एकाच वाक्यावरती आपण ठाम विश्वास ठेवायचा आणि तेच करायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारुनी. जर पुराणामध्ये आपल्या धर्मग्रंथांमध्ये जर सांगितलेलं आहे की तुम्हाला हा जन्म मिळत असताना अनेक पद्धतीच्या हालअपेष्टा असतील, त्या 84 लक्ष योनीचा तो फेरा असेल, त्याच्यामधनं जर मिळालेलं असेल तर गीतेमध्ये सुद्धा आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, बहुनाम जन्मनान म्हणते ज्ञानवान्मा प्रपद्धते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. वासुदेव सर्वमिती, प्रत्येक चराचरामध्ये कोण आहे, वासुदेव आहे, तो गोपाल आहे, तो श्रीकृष्ण आहे, तो भगवान आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे, तो विटेवरचा विठ्ठल आहे. विठ्ठल तळी तळी भरला तळी भरला रीता ठाव नाही उरला. की या चराचरामधली अशी एक गोष्ट नाही की ज्या ठिकाणी त्या पांडुरंग परमात्म्याचं, त्या विठ्ठलाचं अस्तित्व नाही. आणि मग जर या सगळ्या ठिकाणी जर हे विश्व व्यापून आहे तर मग तुकाराम महाराजांची विष्णुमय जगताची जी कल्पना आहे ती कल्पना आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. महिलांसाठी सांगतो, मी विष्णू आहे, बसलेले विष्णू आहे, इकडचे विष्णू आहे, तुम्ही सगळे विष्णू आहात, तुमच्या सुना सुद्धा विष्णू आहे, तुमच्या लेकी सुद्धा विष्णू आहे. मग विठ्ठल विस्तारीला जनित हो, विठ्ठल विस्तारीला जनित सप्त पाताळ भुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल विस्तारीला जनित हो, विठ्ठल विस्तारीला जनित सप्त पाताळ भुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवन, विठ्ठल मुनी
विठ्ठल प्रसवला आणि तो या जळस्थळामध्ये भरला. जनाबाईंनी सुद्धा सांगितलेलं आहे. अनुरेणूला सुद्धा साक्षी मानून जनाबाईंनी त्या ठिकाणी त्या विठ्ठलाचं वर्णन केलेलं होतं. आणि मग तो जो विठ्ठल होता ना, त्या जनाबाईच्या गोवऱ्या सुद्धा काय म्हणायच्या? विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. जेव्हा तुम्ही तशा पद्धतीनं भक्ती कराल, त्याच्यामध्ये तल्लीन व्हाल, त्यावेळेस तुम्ही केलेलं जे स्वतःचं कर्म असेल ती काय करायची? शेण जमा करायची आणि शेणाच्या गोवऱ्या थापायची. पण तिच्या संदर्भामध्ये जेव्हा तिचं चरित्र आपण बघतो तेव्हा सांगितलं जातं की एकदा संत कबीर आलेले होते आणि ते जेव्हा आलेले होते तेव्हा जनाबाई कोण आहे म्हणून त्यांना भेटायचं होतं. भेटत असताना एका ठिकाणी वाद चालू होता. वाद चालू असताना ह्या गोवऱ्या कोणाच्या आणि त्या गोवऱ्या कोणाच्या, त्याच्यामध्ये त्यांचा वाद असा मिटला होता की गौरी कानाला लावून बघायची, ज्या गौरीमधून विठ्ठल आवाज येईल ती जनाबाईची. मला त्या कथा भागात जायचं नाही. संत चोखोबाराय मृत्युमुखी पडले, भिंतीच्या मध्ये गाडल्या गेले. 3 दिवस झाले, अंत्यविधी झाल्या. सगळ्या पद्धतीने त्यांचं देहाचं विल्हेवाट लावण्यात आली. अस्थी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या होत्या. भगवंतानी नामदेवरायांना सांगितलं की नामा एक काम कर, माझ्या चोखोबाच्या अस्थी जाऊन त्या ठिकाणावरून घेऊन ये. नामदेवरायांना विचार पडला की अरे, माझ्या हाताने स्वतः अग्निडाग दिला, अनेक लोक त्या भिंतीखाली गाडल्या गेलेले होते, आता मी त्या माझ्या चोखोबाच्या अस्थी कशा शोधून आणायच्या? पण त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेस एक एक अस्थी उचलली आणि कानाला लावली, त्यावेळेस त्या प्रत्येक अस्थीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू येत होता. जमा केल्या आणि आज आपण ज्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो त्याच्या पहिल्या पायरीजवळ त्या चोखोबारायांची समाधी आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय आपण मध्ये जात नाही. इतकं त्या भक्तीमध्ये, नामामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये ताकद आहे. मी दृष्टांत महिलांसाठी देत होतो की जर तुमच्या घरामध्ये तुमची सून जर विष्णू असेल, तुमची लेक जर विष्णू असेल, तुम्ही जर विष्णू असाल, तर मग आपण त्या सुनाशी वागताना विष्णू सारखं वागतो का? जर आपल्या लेकीशी वागताना जर आपण विष्णूचं रूप जर लेकीमध्ये बघत असू, आईकडे बघताना जर एखादी मुलगी असेल ती आपल्या आईकडे बघताना जर त्याच्यामध्ये ती रुक्मिणी बघत असेल, तर मग त्या सुनेनं सासूकडे बघताना रुक्मिणी म्हणून का बघायचं नाही? आणि सासूने सुनेकडे म्हणून बघत असताना विष्णू रूपाने तिला का समजून घ्यायचं नाही? भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद आणि अभेद वेदांच्या संदर्भामध्ये, वेदांच्या कालखंडामध्ये आता जाण्यात मजा नाही. जर वेदांच्याच अनुषंगाने जर आपल्याला चर्चा करायची राहिली असती तर 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा, या भागवत धर्माचा पाया जो रचला, जिच्यावरती ही इमारत उभी केली, ती इमारत उभी करण्याचं खरं तर काय कारण होतं? थोडंसं भेदाच्या अनुषंगाने जर संतांच्या भूमिकेकडे जायचं ठरलं तर 1270 साली संत नामदेवांचा जन्म झाला आणि 1380 साली संत नामदेवांनी समाधी घेतली. 80 वर्षाचं आयुष्य संत नामदेवांना मिळालेलं होतं. 1275 साली संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला आणि 1296 साली संत ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. उन्हापुरा 21 वर्षाचं आयुष्य ज्या ज्ञानेश्वर माऊलींनी जगलं, त्या ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून जी गीता संस्कृत मध्ये होती, जिच्यामधलं जे ज्ञान होतं ते सर्वसामान्यांसाठी खुलं नव्हतं, महिलांना अधिकार दिला जात नव्हता, पशुवत वागणूक त्या ठिकाणी दिलेली होती, धर्म मार्तंडांकडून छळ होत होता, कोणाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, कोणाला ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता, कर्मकांडामध्ये सगळं जग पिचलेलं होतं. आणि अशा कर्मकांडांमधून सगळ्या जगाला मोकळं करण्याचं काम वयाच्या 15व्या वर्षी माझ्या माऊलींनी केलं आणि म्हणून ती माऊली या जगाची माऊली झाली, ज्ञानाचा सागर म्हणून त्या माऊलीकडे बघितलं जातं. एवढ्या कमी वयामध्ये एखादी गोष्ट करणं, खरं तर त्या ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी लिहिली, चांगदेव 65 लिहिली, अमृतानुभव लिहिला, 27 अभंगांचा हरिपाठ लिहिला आणि 1000 अभंगांची स्वतःची गाथा त्या ठिकाणी लिहिली. 5 ग्रंथ 17व्या वर्षापर्यंत पूर्ण केले. आजकाल 17 वर्षाचे तरुण काय करतात? जर त्यांना दिग्दर्शन घ्यायचं असेल तर एकदा ज्ञानोबा रायांचं चरित्र त्यांनी बघितलं पाहिजे. सप्त्यामध्ये शिवजयंती साजरी करत असताना आपण ह्या प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे की आपले जे महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलेलं आहे. आणि मग त्या ज्ञानोबा रायांनी हे सगळं निर्माण कधी केलं तर 1296 पर्यंत त्यांनी निर्माण केली. संत नामदेवराय आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांनी 17 वर्षापासून तर 21 वर्ष म्हणजे वयाचे 4 वर्ष पुढचे ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवरायांना सोबत घेतलं. उत्तर भारताची संपूर्ण यात्रा केली
आणि मग भागवत धर्माची काय केली, स्थापना केली, वारकरी संप्रदायाची स्थापना केली. मुळात आपल्या वारकरी संप्रदायाचा जो पाया आहे, हा पाया कशावरती आहे तर तो सहिष्णुतेवरती आहे. तो पाया समतेवर आधारित आहे. तो पाया प्रत्येकाला इथं समान अधिकार आहे. त्यांनी कधीच सांगितलेलं नाही या जातीच्या लोकांनी या, या पंथाच्या लोकांनी या, छोट्यांनी या, मोठ्यांनी या, बायांनी येऊ नका, असं कधीच सांगितलं नाही. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कोणाचाच त्यांनी दुस्वास केला नाही. आणि मग तर तो केलेला नसेल तर त्या वारकरी संप्रदायामध्ये सामावून घेत असताना पुढे संत एकनाथ महाराजांनी त्या वारकरी संप्रदायाला काय दिलेला आहे, खांब दिलेला आहे. जनाबाई आपल्या अभंगात सांगतात. तो जो वारकरी संप्रदायाला खांब दिला त्या संत एकनाथ महाराजांचं आयुष्य 1533 ते 1599, 66 वर्षाचं आयुष्य. भेदाभेद करायचा नाही, संतांनी भेद केला नाही. मला सांगा, जर भेद करायचा असता तर ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याचा उद्धार केला. रेड्याचा उद्धार केला म्हणजे वैयक्तिक आपण रेडा म्हणून त्या गोष्टीकडे बघतो आणि आपण तसे नाही असं म्हणून अलगद त्याच्यापासून बाजूला होतो. आणि काय झालं, संतांची लक्षणं सांगण्याचं तुकाराम महाराजांना कारणच असं झालेलं आहे की सध्याच्या जगामध्ये ढोंगी माणसं खऱ्याचं इतकं बेमालूम रूप धारण करतात की जेव्हा ते जगामध्ये फिरतात ना तेव्हा त्या खऱ्याला असं वाटायला लागतं की तो खरा आहे की मी खरा आहे. इतकं बेमालूम रूप आजचं ढोंगी समाज धारण करतो. आणि मग तो धारण केलेला जो ढोंगी समाज आहे त्याला लोक फसतात, चुकीच्या मार्गाला जातात. मग कुठेतरी त्या वारकरी संप्रदायाची ती जी पताका आहे, ती पताका जी फडकत आलेली आहे, ती पताका त्या संत एकनाथ महाराजांनी पुढे चालवली. त्यानंतर 1608 ते 1650 हा काळ म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा काळ, की ज्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांनी सगळ्या समाजाचा, सगळ्या जगाचा उद्धार कसा होईल हे त्या ठिकाणी बघितलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संदर्भाने, भेदाभेदाच्या संदर्भाने जर एक दृष्टांत द्यायचा ठरला तर मला असा दृष्टांत देता येईल की एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरून निघाले आणि घरी आले. घरी आल्यानंतर त्यांच्या अंगणामध्ये काही पक्षी बसलेले होते. ते घरामध्ये प्रवेश करता क्षणीच त्या ठिकाणचे जे धान्य खाणारे जे पक्षी होते ना, हे पक्षी उडाले आणि झाडावरती पळून गेले. तुकाराम महाराज क्षणभर तिथं थांबले आणि थांबून त्यांनी विचार केलाय की नाही, मी अजून इतका निर्लेप होऊ शकलो नाही, निर्दोष होऊ शकलो नाही. माझ्यामध्ये असणारी जी आपपर भावना आहे ती भावनेचा अजून समूळ उच्चाटन झालं नाही. ते जर झालं असतं तर पक्षी या ठिकाणावरून उडून गेले नसते. भंडारा डोंगरावर गेले. भंडारा डोंगरावर गेल्यानंतर त्या पांडुरंगाचं अतिशय छान भजन त्या ठिकाणी सुरू केलं. इतके एकांतामध्ये त्या ठिकाणी रंगून गेले की त्या एकांताचा वास त्या तुकाराम महाराजांना लागला आणि ते म्हणायला लागले, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. त्यांच्या अंगा खांद्यावर पक्षी खेळायला लागले. साप, हिंस्र पशु त्यांच्या अवतीभोवती यायला लागले. आणि मग अशा पद्धतीने त्यांच्याचं आयुष्य होतं हे निर्दोष आयुष्य झालं. ज्या वेळेस आपलं आयुष्य असं निर्दोष होईल, कोणाच्याच बद्दल आपल्या मनामध्ये अपपरभाव, भेदाभेदाची भावना शिल्लक राहणार नाही, त्या दिवशी आपण म्हणायचं की भेदाभेद भ्रम अमंगळ. की हा जो भेदाचा आणि अभेदाचा आपल्या मनावरती जो मायेचा पडदा, जो भ्रम निर्माण झालेला आहे, तो भ्रम अमंगळ आहे. याची जोपर्यंत आपल्याला शाश्वती येत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये ती भावना त्या वृत्तीपर्यंत पोहोचू शकलो नाही. याचं प्रत्येकाने आपण ओळखलं पाहिजे. प्रत्येकजण संत होणार नाही, प्रत्येकजण तुकाराम महाराजांसारखं वागणार नाही. तसं असतं तर सगळेच जण तुकाराम महाराज होऊ शकले असते. पण आपण आपापल्या आयुष्यामध्ये, आपण आपापल्या कुटुंबामध्ये, आपण आपापल्या घरामध्ये, आपापल्या गावामध्ये ही जी भेदभावाची भावना आहे, ही भेदभावाची भावना आपण टाळू शकतो. कोणाच्याच बद्दल त्या ठिकाणी द्वेष, मत्सर राहता कामा नये. आणि म्हणून तुकाराम महाराज हे सांगतात की संतांनी भेदभावाची भावना कुठं सोडली तर ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याचा उद्धार केला. त्या रेड्यामध्ये त्यांनी कोणाला बघितलं? ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याला नाही सांगितलं अण्णा की वेद बोल. ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्याकडे बघत असताना त्याच्यामधला विष्णू बघितला. कारण विष्णूमय जग होतं आणि त्या विष्णूला सांगितलं की देवा, हे लोक माझी परीक्षा घेता आहे, तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेद करता आहे, एक काम कर, वेद बोल.
त्या रेड्याच्या मुखामधून तो विष्णू त्या ठिकाणी ते वेद बोलला, म्हणजे त्या रेड्याचा उद्धार झाला. संत एकनाथ महाराजांच्या संदर्भाने सांगितलं होतं की गंगेची कावड त्या ठिकाणाहून काशीवरून ते घेऊन येत होते. रणरणत ऊन होतं, वाळवंट होतं, एक गाढव होतं आणि त्या गाढवाला तहान लागलेली होती. तहानलेलं गाढव विवळत पडत असताना रामेश्वरासाठी गंगेचं पाणी त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज घेऊन चालले होते. पण जर समोर असा प्रसंग बघितला आणि तो प्रसंग बघितल्यानंतर त्या संतांच्या मनामध्ये कणव निर्माण झाली नाही तर मग ते संत तरी कुठले. ताबडतोब संत एकनाथ महाराजांनी आपल्या खांद्यावरची कावड काढली आणि त्या गाढवाला काय केलं, पाणी पाजलं. गाढवाला पाणी पाजलं. हे करत असताना बाकीचे म्हणत होते की अहो तुम्ही असं हे काय करताय, आपण इतक्या लांबून आलो, उन्हामधून आलो, साधं तरी तुम्ही समजून घ्या ना. अहो तुम्ही आले आणि इथं गाढवाला. ते म्हटले अहो मी रामेश्वराला जाईल, त्या ठिकाणी हे पाणी वाहील, त्या ठिकाणी तो देव आहे की नाही मला माहित नाही, पण जर हे विष्णुमय जगत आहे तर हे गाढव कोण आहे, हा विष्णू आहे, हा देव आहे, आणि म्हणून मी या देवाला हे पाणी पाजलेलं आहे. इथं भेदाभेदाचं समूळ उच्चाटन झालेलं आहे. जर नामदेवरायांच्या संदर्भाने तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला दृष्टांत असेल की त्यांच्या हातामधून पुळी एक कुत्रं घेऊन पळालं आणि नामदेवराय त्या कुत्र्याच्या पाठीमागं तुपाची वाटी घेऊन पळायला लागले. त्या कुत्र्यामध्ये नामदेवरायांना कोण दिसलं, देव दिसला. ते त्याला आवाज देत होते, देवा थांब, देवा थांब. कोरडी घेऊन तुपाची वाटी नामा लागे श्वाना पाठी, थांब थांब जगाची कोरड्या रोटा कैसा काठी, थांब थांब जगाची कोरड्या रोटा कैसा काठी, थांब जगाची कोरड्या, थांब थांब कुत्र्यामध्ये सुद्धा त्या नामदेवरायांना त्या ठिकाणी तो देव दिसला. देवाला त्यांनी आवाज दिला. म्हणजे जर समजा तुमच्यामध्ये ती भावना जर निर्माण झालेली असेल, विष्णुमय जगताची कल्पना, ती दृष्टी, ती वृत्ती जर आपल्याकडे आलेली असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती तशीच दिसणार आहे. आणि मग भेदाभेदाचा जो पडदा, जी मायेचा पडदा आपल्या समोर आलेला आहे, ते पडळ गडून पडल्याशिवाय राहणार नाही, अशीच आपल्या संतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग तुकाराम महाराज सांगतात की मग हे सांगतोय मी, ही संतांची लक्षणं आहे, ती ओळखण्याची लक्षणं आहे की जे असं वागतात ना ते कोण असतात, संत असतात. आणि मग ती संतांची लक्षणं कोणासाठी सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. आई काजी तू